तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहिले की अर्णवला मोबाईल सापडलेला आहे, तो म्हणजे रमाकांत राजेशिर्के यांचा। रमाकांत राजेशिर्के यांचा मोबाईल सापडल्यावरती त्या मोबाईलच्या सोबत वल्लरीच्या बांगड्या सुद्धा सापडल्यात, ज्या ठिकाणी वल्लरीने आता रमाकांत राजेशिर्के याला मारल्यावरती बॅकयार्डमध्ये मोबाईल आणि आता बांगड्या या पुरून ठेवलेल्या आहेत त्या सापडल्यावरती मात्र आता ईश्वरीला मुळातच या सगळ्यामध्ये संशय आलेला असतो की या सगळ्याच्या मागे आता मामी आहेत। आणि ते अर्णवने मात्र आता घरामध्ये रक्ताचे डाग बघितलेले असतात वल्लरीच्या रूममध्ये। या सगळ्याचा अंदाज बाळगत फायनली मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांनी हे सगळं सोडवलेलं आहे आणि वल्लरीच यामागे दोषी आहे हे सत्य सुद्धा समोर आणले। कारण वल्लरीच्या फिंगरप्रिंट सुद्धा सापडलेल्या आहेत त्या बॅगवरती, ज्या बॅगमध्ये मात्र आता रमाकांतला तिने आता ओढत नेलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण मात्र आता या सगळ्यामध्ये सगळा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत, पण CCTV फुटेज मात्र इकडे आता वल्लरीने टॅम्पर केलेले आहेत आणि त्यामुळे CCTV फुटेज मात्र त्यांना काही सापडत नाहीयेत। आणि या सगळ्यामुळे आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता हे दोघं जण विचार करतायत नक्कीच कोणीतरी काहीतरी घाणेरडा प्रकार केलाय आणि आता या सगळ्यामध्ये म्हणजे CCTV फुटेज टॅम्पर केलंय। म्हणजे आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्या डोक्यात एक गोष्ट आली की कोणीतरी आहे जे मुद्दाम या सगळ्यामध्ये मात्र आता हे करण्याचा प्रयत्न करत आहे। असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता अर्णव ईश्वरी हे दोघं जण विचार करतात की आपली म्हणजे प्रत्येक हालचाल त्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचत आहे। म्हणजे आपण आत्तापर्यंत इतके वेळा काही करण्याचं प्लॅनिंग केलं होतं, पण प्रत्येक वेळेला ती व्यक्ती मात्र आता आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचत आहे की आता काहीतरी त्या व्यक्तीला आपल्याबद्दल कोणीतरी माहिती देत आहे। असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या घरात तसं कोणी नाहीये, पण तरी सुद्धा आता कुणावरतीही विश्वास ठेवणं बंद करायचं आणि आपण एक काम करायचं आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे सात्विका फॅशन ही आपण आपल्या ताब्यात घेतले। त्याचप्रमाणे बाबांचं दुसरं एक स्वप्न होतं ते पूर्ण करायचं। ईश्वरी म्हणते स्वप्न, आणि त्यावरती मात्र आता इकडे वल्लरी विचार करते नक्की ह्यांचं काय चाललंय। पण अर्णव ईश्वरी दोघं जण आपल्या रूममध्ये निघून आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी सांगायला लागते काय इच्छा होती बाबांची। त्यावरती अर्णव म्हणतो त्यांची इच्छा होती की त्यांच्या ज्या काही अस्थी आहेत ना त्या कुठेही विसर्जित करायच्या नाहीयेत, त्यांच्या अस्थी याच घरामध्ये कुठेतरी गाडून ठेवा, याच घराच्या आजूबाजूला असल्याचं तरच त्यांना मुक्ती आता मिळेल। असं म्हटल्यावरती मात्र आता ईश्वरी म्हणते ठीक आहे ना, आपण आपल्या बॅकयार्डमध्ये हे सगळं करूया। बरं, हे सगळं म्हटल्यावरती मात्र आता हे दोघं जण कामाला लागलेत। वल्लरी विचार करते जाऊ दे, ह्यांना काय करायचं ते करू दे, मला फोकस मात्र आता इकडे दुसऱ्या गोष्टीवरती शिफ्ट केला पाहिजे, ते म्हणजे CCTV फुटेज आता कोणत्याही पद्धतीमध्ये रिकवर व्हायला नको आहे। वल्लरी या गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट झाले आणि ती पूर्णपणे मात्र आता विसरून गेलेली आहे की या सगळ्यामध्ये तिला आता म्हणजे बॅकयार्डमध्ये तिने आता तो मोबाईल पुरलाय आणि त्या सगळ्यामध्ये ती अडकली जाणार आहे। इकडे अर्णव आणि ईश्वर मात्र आता बाबांच्या अस्थी घेऊन या सगळ्यामध्ये आता इकडे आलेले आहेत, ते म्हणजे बॅकयार्डमध्ये। ते कुणालाच सांगत नाहीयेत की आम्ही असं करणार आहोत, कारण आता आजी आणि मामाला जर का आता सांगितलं आणि आजी आणि मामा या दोघांनी सुद्धा आता जर का या गोष्टीला विरोध केला तर आता हे बाबांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। म्हणून हे दोघं जण बॅकयार्डमध्ये दोघंच जण आलेत आणि आता बॅकयार्डमध्ये ज्या वेळेला खणून इकडे ते आता म्हणजे हे करत आहेत, ज्या वेळेला ते दोघं जण बॅकयार्डमध्ये आलेले आहेत आणि ते खणून जेव्हा ते आता म्हणजे तो त्यांची आता अस्थी आहेत त्या अस्थी आता विसर्जन करण्यासाठी ठेवत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता ताबडतोब इकडे तिकडून मोबाईल निघालेला आहे। तो मोबाईल पाहिल्यावरती दोघांना पण धक्का बसलाय। अचानकपणे मात्र आता इकडे हा मोबाईल आला तरी कसा, हा मोबाईल इकडे येण्याची गरजच काय, असा विचार करत असताना अर्णव म्हणतो तुला 100% खात्री आहे की हा मोबाईल बाबांचा आहे। यावरती ईश्वरी म्हणते हो मला माहिती आहे हा मोबाईल बाबांचा आहे। आणि त्याच वेळेला त्या मोबाईलच्या इथे असलेली मात्र आता त्याच वेळेला मामींची बांगडी आता तिकडे सापडलेली आहे।
जेव्हा मामींची बांगडी आता तिकडे सापडले आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे वल्लरी आता मात्र हे सगळं पाहते आहे आणि त्याच वेळेला म्हणजे आता ईश्वरी हे सगळं पाहते आणि ईश्वरी मात्र आता विचार करते मामींची बांगडी इथे कशी काय आलेली आहे असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव सांगायला लागतो काय आहे हे सगळं आणि त्यावरती मात्र आता ईश्वरी सांगते की त्या दिवशी मात्र आता मी पाहिलं होतं की या सगळ्यामध्ये त्या दिवशी मामींना मी विचारलं होतं की काय झालं पण मामी काही नीट उत्तर देत नव्हत्या आणि त्यामुळे मात्र आता इकडे ती विचार करायला लागते काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सत्य शोधून काढायला पाहिजे. मग त्याच वेळेला अर्णव आता इकडे सांगायला लागतो ईश्वरीला की खरं सांगू का तर त्या दिवशी मात्र आता मी मामांच्या खोलीमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला मामांच्या खोलीमध्ये मात्र आता म्हणजे मी पाहिलं होतं की या सगळ्यामध्ये मात्र मामाच्या खोलीमध्ये रक्त होतं. आता मात्र ईश्वरीला म्हणजे पुरेपूर हे झालेलं आहे माहिती पडलेली आहे की या सगळ्यामध्ये मामांच्या इथे आता रक्त होतं काहीतरी गडबड आहे. ईश्वरी सांगते म्हणजे अर्णव सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे मला ना मामींवरती आत्ताच नाही तर पहिल्यापासून डाऊट आहे आणि नमुताई हे जे काही वागते ना त्यामुळे मला मामींवरचा डाऊट आता 100% वाढलेला आहे. मामी या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्यामध्ये आणि नमुताईमध्ये प्रत्येक वेळेला मात्र आता म्हणजे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच ईश्वरी सांगायला लागते आपण आता एकच काम करायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मामींवरती पाळत ठेवून जाऊया मामी कुठे जातात काय करतात ही गोष्ट आपण आता बघणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे तू जे काही बोलतेस ना त्यावरून आता इकडे मला असं कळलंय की आपण आता असंच करूया असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ईश्वरी आणि अर्णव मामींवरती पाळत ठेवण्यासाठी चाललेले असताना इकडे ईश्वरी सांगते पण त्याआधी तुम्ही आता एक काम करा हा जो काही मोबाईल आहे ना हा मोबाईल मुळातच आता इकडे तुम्ही द्या ह्याच्यासाठी रिपेअरिंगसाठी या मोबाईलमध्ये 100% आपल्याला काहीतरी मिळेल आणि खरंच त्या मोबाईलमध्ये आता मात्र आपण म्हणजे त्यांनी पाठवलेले जे काही फोटो असतात म्हणजे आता या सगळ्यामध्ये फोटो आता त्याने पाठवलेले असतात ते म्हणजे स्वतः आता रमाकांतने या सगळ्यामध्ये फोटो पाठवून मात्र आता ते फोटो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी यांना पाठवले असतात पण नेट बंद असल्या कारणाने वल्लरीची कारस्थानं इकडे पोहोचलेली नसतात त्यांच्यापर्यंत दोघं जण मोबाईल रिपेअरिंगला. आता मात्र इकडे ईश्वरी सांगायला लागते अर्णव सर आता एकच काम करायचं आहे तो मोबाईल रिपेअर करून येईपर्यंत या घरातलं कोण या सगळ्यामध्ये सामील आहे हे जर का आपल्याला काढून घ्यायचं असेल तर आता घरामध्ये एक अफवा पसरवायला लागेल. आणि त्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो अफवा कसली अफवा काय तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे आणि त्यावरती ती सांगायला लागते तिचं प्लॅनिंग. आता इकडे ईश्वरीचं प्लॅनिंग एकदम जबरदस्त असतं. ईश्वरी आता मात्र अर्णवला सांगते की या सगळ्यामध्ये सांगायचं की आम्हाला असं व्यक्ती समजलेली आहे ज्या व्यक्तीने मात्र आता बाबांवरती विषप्रयोग केलेला आहे. अर्णव म्हणतो त्याच्याने काय होईल त्यावरती ती सांगते की वल्लरी मामी गडबडतील आणि गडबडीच्या भरामध्ये त्या काहीतरी चूक 100% करतील. अर्णव म्हणतो पण तुला इतका विश्वास कसा आहे की हे सगळं वल्लरी मामी करू शकते इतके वर्ष ती या घरामध्ये आहे आणि आता मला असं कधी वाटलं नाही. यावरती ईश्वरी सांगते कसं आहे बायकांची नजर थोडी पारखी असते तुम्हा पुरुषांच्या बाबतीत आता तसं नसतं तुम्ही जे समोर दिसतंय ना ते आता पाहता पण आम्ही बिटवीन द लाईन पाहतो म्हणजे आता कोणती व्यक्ती किती गोड वागते आणि त्याच्यानंतर तिचं काय इंटेन्शन आहे हे बायकांना जितकं चांगलं समजतं ना तितकं चांगलं पुरुषांना समजू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता शिर्केंचा कॉल आलेला आहे. शिर्केंनी मात्र आता अर्णवला इकडे फोन करून सांगितले की अर्णव सर मोबाईल दुरुस्त झालेला आहे आणि त्या मोबाईलचं नेटसुद्धा चालू केलं आहे तुम्ही बघा तुमच्या मोबाईलवरती कारण त्या मोबाईलवरून तुम्हाला काहीतरी सेंड करण्यात आलं होतं ज्याचं नेट बंद असल्या कारणाने मात्र आता ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे मी माझा मोबाईल चालू करतो. पण ज्या वेळेला अर्णव मोबाईल चालू करतो टन टन वाजता जे मेसेज त्याच्या समोर आलेले आहेत ते बघून मात्र आता अर्णव इकडे हादरलाय. अर्णवने ताबडतोब शिर्केंना फोन केलाय. शिर्केंना फोन करून अर्णवने सांगितलं एक काम करा पोलिसांना घेऊन या त्यांना सांगा आम्हाला बाबांचा मोबाईल सापडलाय आणि तो मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन तुम्ही घरी या.
असं म्हटल्यावरती शिर्के म्हणतात, झालंय तरी काय? यावरती अर्णव सांगतो, मी तुम्हाला सांगतो, इकडे या तुम्ही, मग त्यानंतर जे काही घडलंय ते सांगतोय, असं म्हणत मात्र आता इकडे अर्णव ईश्वरीला सांगतोय, खरंच म्हणजे जी गोष्ट समजले ना त्यानंतर खरं तर आनंद मानावा की आता दुःख हे काही कळत नाही. ईश्वरी म्हणते, काय झालं? आणि त्याच वेळेला अर्णव आता सगळ्या गोष्टी क्लिअर करतो आणि अर्णव इकडे सांगायला लागतो, ते म्हणजे वल्लरी, तुझा संशय बरोबर आहे, वल्लरी मामीच या सगळ्यामध्ये मात्र आता हे आहेत कारणीभूत, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे त्याच्यामध्ये मेसेज असतात, ज्या मेसेजमध्ये मात्र आता वल्लरीचं खरं रूप इकडे आता समोर आल्यावरती स्वतः अर्णव हादरलाय आणि त्या अर्णवने पोलिसांना डायरेक्ट बोलवले. बरं, फक्त पोलिसांना बोलवलेलं नाहीये, तर या सगळ्यामध्ये अर्णवने मात्र आता इकडे इकडे अशा पद्धतीने वल्लरीला अडकवले की त्यानंतर वल्लरीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि आता आजीच्या समोर सुद्धा सत्य आलेलं आहे. आजीच्या समोर सत्य आल्यावरती मात्र आता इकडे अर्णव सांगायला लागते, मामी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हणत अर्णवने मामीला मात्र आता पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली